नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे सुगंधा आता खोबरं किसायला बसलेली असते आणि ती तेजसला म्हणते की तेजस, तुम्ही दोघे नवरा बायको एकमेकांना कामामध्ये सुद्धा मदत करता. जसा संसार दोघांचा आहे तशी दोघांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. हे खरंच तुमच्याकडे बघून मला नक्कीच कळतं. तू प्रत्येक कामामध्ये मानसीला मदत करतोस. मला खरंच तुझं खूप जास्त कौतुक वाटतं. तेव्हा इथे तेजस येतो आणि आपल्या आईच्या शेजारी बसतो. तेव्हा सुगंधा म्हणत असते, तेजस, तुला माहिती आहे ना, लहानपणीसुद्धा तू असाच माझ्या बाजूला येऊन बसायचास आणि बघ माझ्याकडे खोबरं मागायचास, हो की नाही? आणि मग तुला माहिती आहे, तू काय हातामध्ये खोबरं घ्यायचं नाहीस, कारण मी तर तुला भरवायचे, हो की नाही? आणि मग मी तुला खोबरं भरवायला गेले की एवढा मोठा आ करायचास. तेव्हा इथे सुगंधा आता लहानपणी जसं खोबरं भरवायची तसंच खोबरं ती आताही तेजसला भरवायला जाते. तेव्हा तेजस सुगंधाचा हात आपल्या हातामध्ये पकडतो आणि म्हणतो की आई, तुला खरं सांगू का, आपण थांबूया ना हे सगळं. म्हणजे लकी चार्मला खरंच खूप इथे त्रास होतोय गं. म्हणजे मिस मानसी यांना आपण या नात्यातून मोकळं करूया. ते जोडवं बघितलंस ना त्यांच्या पायाला किती लागलंय, ते त्यांना प्लीज काढून टाकायला सांग आणि त्यांना या नात्यातून सुद्धा मुक्त कर. या घरामध्ये माझ्याबरोबर त्यांना फक्त त्रासच होणार आहे. माझ्याबद्दल त्यांना जे काही वाटतं ते आत्ताच्या आत्ता इथे थांबायला हवं आणि पाहिजे तर तू त्यांना सांग. या नात्यातून त्यांना मोकळं करूया आपण. इथे राहिल्या तर त्यांना फक्त आणि फक्त त्रास होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीसुद्धा मिळणार नाही आहे. तेव्हा सुगंधा म्हणते, तेजस, अरे असं काय करतोयस तू? म्हणजे मी एक सुहासीन आहे आणि मी एका सुहासिनीला सांगू की तिच्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र जोडवं तिने काढून टाकायचं, दागिने काढून टाकायचे? अरे याला काय अर्थ आहे? तेव्हा तेजस म्हणतो, ठीक आहे आई, मग तू नको सांगूस, पण मी लकी चार्मला सांगणार आहे. या घरामध्ये ते राहिले ना तर त्यांचं काही भविष्य नाही आहे. त्यांना फक्त त्रास होईल. त्यांनी त्यांचं आयुष्य छान आनंदामध्ये काढायला हवं असं मी त्यांना सांगणार आहे आणि मी आत्ताच जातो सांगायला. तेव्हा सुगंधा म्हणते, असं नाही आहे रे तेजस, काय बोलणार आहेस तू? हे बघ, आम्ही बायका आहोत ना, ते हे दागिने मिरवायला हवेत किंवा मोठेपणा हवा आहे म्हणून काही करत नाही रे. आम्ही गुंतलेलो असतो ते त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये आम्ही गुंततो आणि म्हणून आम्ही त्या घरामध्ये राहत असतो स्वइच्छेने. आणि तू आता म्हणशील तर त्या दागिन्यांचं महत्त्व, अरे जेवढं महत्त्व त्या मंगळसूत्राचं आहे तेवढं महत्त्व त्या जोडवीचं सुद्धा आहे. तुला तर माहिती आहे ना, म्हणजे लग्नाच्या आधी मुली पायामध्ये पैंजण घालून सगळ्या घरभर कशा धावायच्या, मनसोक्त इकडे तिकडे फिरायच्या, नाचायच्या. पण लग्न झाल्यानंतर पायामध्ये जोडवं येतं आणि त्यांच्या चालण्याला शिस्त येते. म्हणजे आपण सासरी आहोत, आपल्याला मर्यादेमध्ये थोडंफार वागलं पाहिजे याची जाणीव करून देण्यासाठी. आणि हे कारण तर आहेच. आणि दुसरं म्हणजे याला एक शास्त्रीय कारण आहे, विज्ञानसुद्धा आहे. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की तिने तिच्या मनामध्ये तुला जागा दिली आहे, तू असं बोलू नकोस, तिच्या भावना दुखावल्या जातील. तेव्हा तेजस म्हणतो, कारण त्यांना माझ्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, माझ्या भूतकाळाबद्दल त्यांना काही माहितीच नाही आहे. तेव्हा इथे माझं भूतकाळ जर त्यांना कळलं ना तर हे दागिने, हे मंगळसूत्र जोडवं त्या स्वतः काढून देतील आणि निघून जातील. तेव्हा सुगंधाचं लक्ष जातं तर मानसी आता बाहेर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा सुगंधा म्हणते, मानसी, तू आलीस का? तेजस, जा ना, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय, जा, तिला पण सोडायचं आहे ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की हो मावशी, आम्ही निघतोय. तेजस येत आहे ना? तेव्हा तेजससुद्धा जातो आणि म्हणतो की लकी चार्म, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, तेजस बघा ना, अहो आधीच आपल्याला दोघांनाही उशीर झाला आहे, प्लीज आपण संध्याकाळी बोलूया, आता आपण निघूया का? तेव्हा सुगंधा म्हणते की तेजस, मानसीला सांभाळून घेऊन जा रे आणि दोघेही व्यवस्थित या. त्यानंतरला मानसी म्हणत असते की कुठल्या भूतकाळाबद्दल बोलत होते हे, आणि ते मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो की मी गाडी काढतोय, तुम्ही या. तेजस गाडी पुसून वगैरे काढत असतो. तेवढ्यातच इथे मानसी आता पायऱ्या उतरत असताना ती विचार करत असते की इथे राष्ट्रहित कुठल्या भूतकाळाबद्दल बोलत होते. आणि तेवढ्यातच तिचा पाय सटकतो आणि ती खाली पडणार. तेवढ्यातच तेजस जातो आणि तिला पकडतो आणि म्हणतो, काय झालं, तुमच्या पायाला खूप दुखतंय ना? मी सांगतोय ना तुम्हाला लकी चार्म, त्या जोडव्या काढा ना तुम्ही. तेव्हा मानसी म्हणते, नाही नाही, त्यामुळे काही झालेलं नाही आहे, तो जरा मी विचार करत होते ना म्हणून हे सगळं झालं. तेव्हा तेजस म्हणतो, कसला विचार करत होता तुम्ही, सांगा ना. गायत्री वहिनी तुम्हाला किती त्रास देतात, तरी
तुम्हाला इथे राहायचं आहे, ही कामं करायची आहेत का? तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रही तुम्ही राहू द्या बरं, चला आपण निघूया. तेव्हा तेजस म्हणतो, द्या इकडे मला हात द्या. तेव्हा छाया तिथे येते आणि म्हणते, अरे वा, किती काळजी घेतली जातीये. कामाची सवय नाही आहे वाटतं, म्हणूनच त्रास होतोय ना. तेव्हा तेजस म्हणतो, छाया तुझी काळजी मी घेऊ? तेव्हा छाया म्हणते, काही गरज नाही आहे, माझा नवरा आहे ना माझी काळजी घ्यायला, तो समर्थ आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, नाही छायू, दुसरी काळजी घेऊ का तुझी? घेऊ घेऊ, चल हट इथून निघ बरं आत्ताच्या आत्ता. तेव्हा छाया तिथून लगेच निघून जाते. तेजसला तिच्या वागण्याचा बोलण्याचा राग येतो, कारण मानसीला बोललेलं आता त्यालासुद्धा आवडत नसतं. तेव्हा इथे तेजस आता मानसीचा हात पकडून तिला गाडीवरती सुद्धा बसायला सांगतो. तर इथे तो सुद्धा तिची खूप जास्त काळजी घेत असतो. छाया बघते, ती म्हणते की एवढं काम दिलं होतं दीदीने, सगळी कामं करून ऑफिसला गेलीसुद्धा. तेव्हा ती लगेच इथे फोन करते गायत्रीला आणि म्हणते, दीदी अगं तुला माहिती आहे का, तू त्या माणसीला किती काम दिलं होतंस, तरीसुद्धा सगळी कामं संपवून ती ऑफिसला सुद्धा गेली. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, जाऊ दे गं, गेली का ती ऑफिसला, पण आता तिला असा अजून त्रास देणार आहे ना, असं तिला आता नको नको करून ठेवणार आहे की स्वतः ते घर सोडून जाते की नाही बघच तू. असे धक्के देणार आहे ना तिला एका पाठोपाठ एक, की सगळं काही आठवेल, कसं मग काम करायचं आणि कसं राहायचं आहे ते. त्यानंतरला इथे माणसे म्हणत असते की तेजस थांबव थांबव, इथेच थांबवा. तेव्हा तेजस म्हणतो, अहो पण तुमचं ऑफिस तर पुढे आहे ना. तेव्हा माणसे म्हणते, नाही तेजस, तुम्ही इथेच थांबवा बरं. आणि ती खाली उतरते आणि म्हणते, तुम्ही आता ऑफिसला जा, तुम्हाला उशीर होतोय, इथून मी चालत जाईन. तेजस म्हणतो, असं काय करताय लकी चार्म, इथून चालत कशाला जाताय तुम्ही, तुमच्या पायाला किती लागले, मी सोडतो ना तुम्हाला ऑफिसमध्ये. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको, मी जाईन इथून. तिला भीती वाटत असते की तिने तेजसला सांगितलेलं नसतं की ती रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते ते. तिला भीती वाटत असते, जर तेजस तिथे सोडायला आला आणि त्याला कळलं की मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, तर मग कदाचित काहीतरी गैरसमज होऊ शकतो, त्याला राग येऊ शकतो, असं तिला वाटत असतं आणि म्हणून ती नको म्हणत असते. पण इथे तेजस म्हणत असतो की काय करू, मी यांना खरं सत्य सांगू का? तेव्हा मानसी म्हणते की यांना विचारू का, हे कुठल्या भूतकाळाबद्दल बोलत होते. तेव्हा इथे आता तेजस आणि मानसी दोघेही तोच विचार करत असतात. पुन्हा ती म्हणते, नाही नको, उशीर झालाय, आम्ही नंतर या विषयावरती बोलू. तर इथे तेजस म्हणत असतो की लकी चार्मला सांगू का माझ्या भूतकाळाबद्दल, पण नको, त्यांची महत्त्वाची मीटिंग आहे, उगाच त्यांना त्रास होईल, मी नंतरच त्यांच्याशी बोलेन. त्याच्यानंतर दोघेही आपापल्या कामाला निघून जातात. तर इथे तेजसला आता कधी एकदा मनातली गोष्ट मानसीला सांगतोय असं झालेलं असतं, कारण त्याला आता ते ओझं मनामध्ये ठेवायचं नसतं. त्यानंतरला मीटिंगला सगळेजण बसलेले असतात. तेव्हा मानसी म्हणते, मे आय कम इन सर. तेव्हा इथे मॅनेजर म्हणत असतात की मिसेस मानसी, तुम्हाला सांगण्यात आलं होतं ना की उद्या आपली महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून, मग तुम्हाला का उशीर झाला? आज आम्ही सगळेजण तुमची मगापासून वाट बघतोय, तरीसुद्धा एवढा उशीर, तुम्हाला कामाचं महत्त्व कळत नाही का? तेव्हा मानसी म्हणते, खरंच सॉरी सर, ते घरी थोडी अडचण होती. तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो की हे बघा मिसेस मानसी, तुम्हाला उशीर का झाला, घरी काय प्रॉब्लेम होते, तुम्ही काय करत होता, कोणाबरोबर होता, कुठे गेलात होता, हे मला विचारायचं नाही आहे तुम्हाला. पण हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, कामाच्या बाबतीत मी खूपच जास्त प्रोफेशनल आहे. मला काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं कुठल्याही गोष्टीपेक्षा. आणि म्हणूनच जेवढा मी कामाच्या बाबतीत प्रोफेशनल आहे, तेवढा मी खूप जास्त इमोशनलसुद्धा आहे. आणि म्हणूनच आता मी काही ऐकून घेणार नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, सर घरी अडचण होती म्हणून सर उशीर झाला. तेव्हा इथे रणजित म्हणतो, पण आता तुम्ही मीटिंगला थांबू शकत नाही, गेट आऊट. तेव्हा मानसी तिथून निघून जाते. तेव्हा रणजित आपल्या मनात म्हणतो की तुम्हाला उशीर झाला म्हणून मी इथे तुम्हाला थांबू दिलेलं नाही असं नाही. काल तुम्ही आणि तेजस जे काही एकत्र होता त्याची शिक्षा मी तुम्हाला दिली आहे. तर इथे तेजस आता विचारात बसलेला असतो, तो मानसीचाच विचार करत असतो. तेव्हा इथे आता ऑफिसमध्ये एक मॅडम येतात आणि म्हणतात की तेजस, तुम्ही जरा ही फाईल चेक करा आणि सरांना द्या. तेव्हा इथे तेजस म्हणतो की लकी चार्म, तुमच्या पायाला लागलं आहे ना, का तुम्ही धावपळ करताय? तेव्हा इथे आता मॅडम म्हणतात, कोण लकी चार्म, कुणाला बोलताय तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे, मला असं वाटलं की माझा मित्र इथे आला की काय, म्हणून मी म्हणालो की लकी चार्म, बाकी कोण नाही. तेव्हा मानसी आता ऑफिसमध्ये असते, सगळे मिटिंगला बसलेले असतात, पण तिला आता रणजितने बाहेर पाठवलेलं असतं.
आणि तेव्हा इथे मानसीला आता उचकी चालू होते. खूपच जास्त तिला उचकी लागलेली असते आणि तेवढ्यातच तिथे तिची मैत्रीण येते आणि म्हणते, "काय गं मानसी, काय झालं? कोण एवढी आठवण काढते तुझी आणि एवढी उचकी लागली आहे तुला?" तेव्हा मानसीला सुद्धा काही कळत नसतं. त्यानंतर तेजस आता ऑफिसमध्ये आपली कामं करत असतो. तेवढ्यातच त्याचं खिडकीमधून बाहेर लक्ष झालं, तर इथे त्या आधीच्या मॅडम आणि त्याचबरोबर मानसी दोघंजणं एकमेकांबरोबर कामाबद्दल बोलतायत असं तेजसला दिसत असतं. तेव्हा इथे मानसी तेजसकडे बघते आणि हसून निघून जाते. तेव्हा इथे तेजस म्हणतो की लकी चार्म थांबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आणि धावत पळत तेजस आता बाहेर येतो. तेव्हा त्या मॅडम म्हणतात, काय तेजस, काय चाललंय तुमचं? अहो तिथे लकी चार्म नाही तर आपले सर आहेत, ते बघा. तेव्हा तेजस म्हणतो, नाही पण आता तुम्ही त्यांच्याशी बोलत होता ना, त्या उभ्या होते ना इथे तुमच्याबरोबर. तेव्हा मॅडम म्हणतात, नाही हो तेजस, ते बघा आपले सर चाललेत. काय झाले तुम्हाला आज? तेव्हा तेजस म्हणतो, मला पण कळत नाही आहे मला काय झालं आहे ते. त्यानंतरला इथे तेजस मानसीला फोन करतो. तेव्हा मानसी म्हणते, अच्छा आता कळलं मला की माझी कोण आठवण काढत होतं ते. तेव्हा तेजस म्हणतो की लकी चार्म, खरं खरं सांगा, कुठे आहात तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, कुठे म्हणजे? अहो मी ऑफिसमध्येच आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो, हां तुम्ही खरं बोलताय ना? तेव्हा मानसी म्हणते, हो मी खरं बोलते आहे. तेव्हा तेजस विचारत असतो की सांगता का जरा, आज तुम्ही कुठल्या रंगाचा ड्रेस घातला आहे? तेव्हा मानसी म्हणते की तेजस, तुमच्या लक्षात नाही आहे का? तेव्हा तेजस म्हणतो, गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे का तुम्ही? तेव्हा मानसी म्हणते, सकाळी आपण दोघे सोबतच निघालो ना, तुम्ही सोडलत ना मला इथे, मग मी कुठला ड्रेस घातला हे तुम्हाला माहिती नाही आहे? तुम्ही नीट बघितलंत नाही का माझ्याकडे? तेव्हा तेजस म्हणतो, नाही आज तुम्ही ब्ल्यू रंगाचा ड्रेस घातला हो ना, तोच घातला आहेत ना तुम्ही? तेव्हा इथे मानसी म्हणते, तेजस अहो असं काय करताय तुम्ही? तुम्हीच मला ऑफिसला सोडले आहेत आणि मी कुठल्या रंगाचा ड्रेस घातला हे तुमच्या लक्षात नाही आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, अच्छा ब्ल्यू रंगाचा ड्रेस घातला आहे म्हणजे तुम्ही ऑफिसमध्येच आहात. कुठल्या ऑफिसमध्ये ते सांगा? तेव्हा मानसी म्हणते, कुठल्या ऑफिसमध्ये म्हणजे जिथे काम करते तिथेच आहे ना मी. की नाही, मी न्यूयॉर्कला आले, जिथे मला खूप थंडी लागते आता, तिथे आली आहे का मी? तेव्हा तेजस म्हणतो, अच्छा म्हणजे तुम्ही इथे माझ्या ऑफिसला आला नव्हतात, म्हणजे मला भास झाला असेल. तेव्हा मानसी म्हणते, म्हणजे मी तुमच्या आजूबाजूला फिरते असे भास होत आहेत की काय तुम्हाला? तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही असं काही नाही आहे. आणि तेवढ्यातच एक मुलगी तिथून जाते आणि आता तेजसच्या डोक्यावरून तिची ओढणी जाते. तेजस बघतो तर काय, गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये एक दुसरीच मुलगी तिथे असते. तेव्हा इथे मानसी म्हणते, तेजस म्हणजे मी तुमच्या आजूबाजूला आहे असे भास होतात तर तुम्हाला? आणि तेवढ्यातच रणजित मानसीचं बोलणं ऐकतो आणि तो रागानेच आपल्या केबिनमध्ये जातो. त्यानंतरला तेजस आता बाहेर आलेला असतो आपल्या मित्राला भेटायला. तेव्हा इथे आता सुजय तेजससाठी चहा घेतो आणि म्हणतो, काय रे तेजस, काय झालं? तेव्हा तेजस म्हणतो, काही नाही रे, म्हणजे मला कळत नाही आहे, मिस मानसी मला सगळीकडे दिसायला लागल्यात, त्यांचाच विचार करत असतो मी. तेव्हा सुजा हसतो आणि म्हणतो, अरे मग काय झालं, तुझीच बायको आहे ना ती, मग तिचा विचार नाही करायचा तर कुणाचा करायचा? ती काही कुणाची दुसऱ्याची बायको आहे का? तेव्हा तेजस म्हणतो, नाही रे तसं नाही आहे, पण मला आता त्यांना सगळं सत्य सांगायचं आहे. तेव्हा सुजा म्हणतो, कुठलं सत्य? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की त्यांना या बंधनातून मला मोकळं करायचं आहे, त्यांना आमच्या घरामध्ये बांधून ठेवायचं नाही आहे. तेव्हा इथे आता सुजा म्हणत असतो, अरे असं काय करतोयस, पण मानसी वहिनी स्वतःच्या मनापासून तिथे राहत आहेत. तेव्हा तेजस म्हणतो, माझ्यामध्ये गुंतल्यात तोपर्यंत ठीक आहे, आता त्या माझ्या घरातल्या लोकांमध्ये सुद्धा गुंतायला लागल्यात आणि त्याआधी मी त्यांना सांगून टाकणार आहे की संपतरावांची आणि माझी भेट ही काही नॉर्मल भेट नव्हती. मी त्यांना फसवण्यासाठी तिथे आलो होतो आणि माझ्यामुळे त्यांचा जीव गेला आहे, माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आलेत, हे सगळं मी त्यांना सांगून टाकणार आहे. तेव्हा इथे सुजा म्हणत असतो की तेजस, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे रे, आणि कशाला सांगतोयस तू हे सगळं? तेव्हा तेजस म्हणतो, नाही सुजा, हे लवकरात लवकर मी त्यांना सांगणार आहे. आता हे सत्य मी त्यांच्यापासून लपवणार नाही आहे. सत्य काय आहे ते त्यांना कळायलाच हवं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस आता जाऊन संपदाला भेटतो आणि म्हणत असतो की मी तुम्हाला जे काही सत्य सांगणार आहे ते सांगितल्यानंतर तुम्ही मानसीच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहाल असं तुम्ही मला वचन द्या. तेव्हा सुगंधा म्हणते, पण काय सांगणार आहात तुम्ही? तेव्हा तेजस म्हणतो, आधी
मी लकी चार्मला ऑफिसमधून घेऊन येतो आणि मग तुम्हाला दोघींना एकत्र सांगतो. तेव्हा तेजस आता मानसीला आणायला तिच्या ऑफिसला गेलेला असतो आणि तेवढ्यातच इथे संपदा विचार करत असते की तेजसला माहितीच नाही आहे की मानसी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. जर तेजस आता तिथे गेला आणि त्याने मानसीला तिथे बघितलं तर खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो. आता काय करू मी? तर इथे मानसी गाडीजवळ उभी असते आणि तेजससुद्धा त्याच ठिकाणी तिथे आता आलेला असतो. त्यामुळे खूप जास्त टेन्शन आलेलं असतं.